आपण या ठिकाणी फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे बघणार आहोत. हे बघण्या अगोदर ट्रायल बॅलन्स पूर्ण बघून घ्यायचा. त्याच्यानंतर कुठं काय जातं, कोणता आयटम कुठं जातो याचं अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे जो काय तुमचं बघा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे जे तुम्हाला अकाउंट दिलेले असतात तर त्याच्यामध्ये कोणता आयटम कुठं कुठं जातो हे अगोदर पाठ करून ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि ट्रायल बॅलन्स खाली ज्या काही ऍडजस्टमेंट असतात त्याची त्या आयटमवर टिक करणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर आता प्रॉब्लेम मध्ये बघा ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. क्लोजिंग स्टॉक ₹40,000 किती 40,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक दिला. याचा कोणत्याही आयटमवर टिक करायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी म्हणजे बिल्डिंग आणि मशिनरीवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं म्हणून त्या दोन्ही आयटमवर एक एक टिक अगोदर करून घ्यायची. आणि ही अमाऊंट बॅलन्स शीटला लिहिताना म्हणजेच त्या अकाउंटला जेव्हा आपण आयटमची पोस्टिंग करू तेव्हा एक एक काय करायची लाईन सोडायची. त्याच्यानंतर बघा आता बिल्डिंग आणि मशिनरी एक एक टिक झाली. त्याच्यानंतर 3 नंबरचे ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल. आपल्याला 3,000 रुपये बिलाचे मिळाले पण ते चुकून कशामध्ये इन्क्लूड झाले तर बिल्स रिसिवेबल अकाउंटमध्ये. कोणत्या अकाउंटमध्ये तर बिल्स रिसिवेबल अकाउंटमध्ये. म्हणून बिल्स रिसिवेबलवर एक टिक आणि बिल्स रिसिवेबलची कॅश येणार म्हणून कुठं तर डेटर्स अकाउंटवर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे काही डेटर्स अकाउंट लिहू आपण तर त्याच्यावर एक टिक करायची. त्याच्यानंतर गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज याची बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे काय आपण त्या पार्टनरचं कॅपिटल लिहू त्या कॅपिटलवर एक टिक करायची. म्हणजेच कॅपिटल अकाउंट लिहिल्यानंतर आपण हे बघा इथं कॅपिटल अकाउंट लिहिलं तर दया म्हणजे इथं 2-4 ओळी सोडून द्यायच्या. त्याच्यानंतर खाली बघा राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स. आता बॅड डेटची टिक कुठे करायची, आपण अगोदर डेटर्स एक टिक केली बघा, तिथं आता बॅड डेट्स लेस करायचे म्हणून दुसरी टिक. आणि त्याच्यानंतर RDD ॲट 5% सन्ड्री डेटर्स म्हणजेच आपण बॅड डेट्स लेस केल्यानंतर काय करायचं तर सन्ड्री डेटर्सवर 5% RDD काढायचा. म्हणजेच उरलेल्या अमाऊंट 5% RDD काढायचा. त्याच्यानंतर बघा गुड्स वर्थ ₹6,000 वेन सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच काय तर गुड्स वर्थ ₹6,000 6,000 रुपयाचा माल विकला. विक्री केली म्हणजेच आपले सेल्स वाढणार म्हणून सेल्समध्ये काय करायचं तर ऍड करायचं. मग करा सेल्सवर एक टिक. क्रेडिट बॅलन्स मध्ये बघा ट्रायल बॅलन्सच्या सेल्स दिसतात त्याच्यावर एक टिक करा. आणि सेल्स वाढले आपल्याकडे कॅश येणार म्हणून डेटर्सवर एक टिक करायची. झाले ऍडजस्टमेंट कम्प्लीट. आता बघा आपण पोस्टिंग करू. आता स्टॉक दिलेला आहे 65,000 रुपये. लिहा मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट 65,000. किती अमाऊंट 65,000. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल ॲसेट बिल्स रिसिवेबलची अमाऊंट 28,000. किती 28,000. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी जाती तुमची ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस अँड सॅलरी वेजेस अँड सॅलरी ₹9,000 9,000 रुपये तुमची वेजेस अँड सॅलरी. सन्ड्री डेटर्स जाता तुमचे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथे ऍडजस्टमेंट आहे म्हणून इथं इनरला 28,000. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे तुमची 1,32,500 रुपये. 1,32,500 रुपये सन्ड्री डेटरची अमाऊंट. आणि ऍडजस्टमेंट करायच्या म्हणून थोडी जागा इथून सोडून दिली आपण. त्याच्यानंतर बघा बॅड डेट्स कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स आणि बॅड डेट्सची अमाऊंट किती 1,000 रुपये आउटर कॉलमला. त्याच्यानंतर परचेसेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला
परचेस रिटर्न दिलेले आहे म्हणून इथं लेस परचेस रिटर्न लेस करायचे मग परचेस रिटर्न अमाऊंट किती 1,48,000 जेव्हा परचेस रिटर्नची अमाऊंट येईल तेव्हा इथून ती लेस करायची. त्याच्यानंतर बघा मोटर कार काय आपली तर ऍसेट मोटर कार ऍसेट म्हणून ऍसेट साइडला मोटर कारची अमाऊंट 68,000 रुपये लिहा. त्याच्यानंतर मोटर कार नंतर मशिनरी ही सुद्धा आपली ऍसेट म्हणून ऍसेट साइडला 1,14,800 रुपये इनर कॉलमला. आणि त्याच्यानंतर बघा खाली दिलेली ऑडिट फीज. मग ऑडिट फीज कुठे जाते तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऑडिट फीज आणि त्याची अमाऊंट आहे तुमची 1,200 रुपये. किती 1,200 रुपये ऑडिट फीज 1,200 रुपये. त्याच्यानंतर बघा सेल्स रिटर्न इथं आपण काय लिहितो बाय सेल्स आणि याच्यामधून लेस सेल्स रिटर्नची अमाऊंट किती आली बघा 2,000 रुपये. इथे लिहून ठेवा सेल्स रिटर्न किती 2,000 रुपये. त्याच्यानंतर पुढे बघा डिस्काउंट दिलाय ट्रायल बॅलन्स मधला डेबिट साइडचा डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिस्काउंट आणि त्याची अमाऊंट किती तर 2,300 रुपये. त्याच्यानंतर बिल्डिंग किती 75,000 रुपये ऍसेट साइडला ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ सोडून द्यायची आणि इनर कॉलमला अमाऊंट घ्यायची. बिल्डिंग 75,000 आणि एक ओळ सोडून लाईन ओढायची. कॅश ॲट बँक सुद्धा आपली ऍसेट कॅश ॲट बँक ऍसेट म्हणून कॅश ॲट बँकची अमाऊंट 12,000. त्याच्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिली आपल्याला 20,000. त्याच्यामध्ये काय करायचं ऍड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आता बघा 10% इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर एक साधं लॉजिक ठेवायचं एक शून्य कमी करायचं आणि आलेलं आपलं इंटरेस्ट म्हणजे एक शून्य कमी केलं तर किती उरतं पुढचं 2,000 रुपये अमाऊंट उरली. म्हणून 20,000 आणि 2,000 टोटल 22,000 जाऊ द्यायचे आउटर कॉलम हे 22,000. आणि त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट झाली आपली कंप्लीट. ऍडव्हर्टाइजमेंट झाली आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऍडव्हर्टाइजमेंट 9 मंथची दिली आपल्याला. टोटल 12 मंथ असतात आपले पूर्ण वर्षाचे. 9 महिन्याची दिली तर उरलेले किती महिने 3 महिने आणि किती रुपये ते तर 4500 रुपये. 4500 भागिले 9 9 45 900 आणि 900 ही जाईल आपली 1 मंथची. आपल्याला पाहिजे 3 मंथची म्हणून याला गुणिले किती घ्यायचे 3 मंथ. 300 3 15 5 आणि 3 15 म्हणजेच 1,500 रुपये. हे ऍड करायचे कशा तर ऍडव्हर्टाइजमेंट. मग ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट किती दिली बघा आपल्याला 4500 रुपये आणि त्याच्यात ऍड आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट किती 1,500 रुपये. आउटरला जाऊ द्यायचे 5 आणि 5 10 0 हातचा 1 4 आणि 1 5 5 आणि ह्याच्याच 1 6 6,000 रुपये आउटर कॉलमला. आणि त्याच्यानंतर बघा 1,500 रुपये आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट ती जाऊ द्यायची
लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1500 रुपये. त्याच्यानंतर आता पुढे बघा, ॲडव्हर्टाइजमेंट झाली. रॉयल्टी जाते आपली प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रॉयल्टीज अमाऊंट आउटर कॉलमला 3000 रुपये. आणि त्याच्यानंतर जनरल रिझर्व जातो आपला लायबिलिटी साईडला. जनरल रिझर्व लायबिलिटी साईड म्हणून लायबिलिटी साईडला 14,500 रुपये. किती? 14,500. दयाचं कॅपिटल दिले बघा 1,60,000. इनर कॉलमला लिहा 1,60,000. त्याच्यानंतर कस्टमरचं कॅपिटल 1,20,000. किती? 1,20,000. आणि क्रेडिटर्स दिलेले, क्रेडिटर्स सुद्धा आपली लायबिलिटीज म्हणून क्रेडिटर्स 98,000. किती? 98,000. आणि त्याच्यानंतर आरबीडी दिलाय. आरबीडीला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला म्हणून इकडं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले आरबीडी, प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं क्रेडिट साईडला म्हणून बाय आरबीडी 1,800 रुपये. किती? 1,800 रुपये. त्याच्यानंतर पुढे बघा सेल्स दिलेले. सेल्स 2,85,500 रुपये. 2,85,500. त्याच्यामध्ये हे 2,000 रुपये काय करायचे? त्याच्यामधून लेस करायचे. मग करायला 0 गेला 0, 0 वजा 0 0, 5 वजा 0 5, 5 वजा 2 3, 8,800 आणि 2,200 2,83,500 रुपये. ही अमाऊंट इथंच राहून त्याची आपली पुढची ऍडजस्टमेंट करायची म्हणून. त्याच्यानंतर आता पुढे बघा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस कुठे जातात? आउटस्टँडिंग वेजेस जातात तुमचे लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंगचा कोणताही ऍटम आला तर कुठे जाऊ द्यायचा? लायबिलिटीला. देणं बाकी असतं म्हणून हे किती? 700 रुपये. 700 रुपये आउटस्टँडिंग वेजेस. त्याच्यानंतर बघा परचेस रिटर्न 4,000 रुपये. किती? 4,000. परचेस रिटर्न हे काय करायचे? तर याच्यामधून लेस करायचे. मग करा लेस 0 वजा 0 0, 0 वजा 0 0, 0तून 0 गेला 0, 8 वजा 4 4, इथं 4 आणि इथं 1. 1,44,000 रुपये जाऊ द्यायचे आउटर कॉलम. 1,44,000 रुपये पाठवले आपण आउटर कॉलमला. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला डिस्काउंट दिलाय म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. बाय डिस्काउंट 1,800 रुपये. किती दिला? 1,800 रुपये. त्याच्यानंतर बघा आता ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. ऍडजस्टमेंट करायची आहे म्हणून ऍडजस्टमेंट पहिली बघा क्लोजिंग स्टॉक. काय? क्लोजिंग स्टॉक दिला आपल्याला 40,000 रुपये. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला ऍडजस्टमेंट मी दिली त्या पाठ करायच्या. त्याच्यामध्ये ती बघा क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठं जातो? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक या नावाने. आणि क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट लिहायची 40,000 रुपये. किती? 40,000. त्याच्यानंतर या आयटमचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 40,000. त्याच्यानंतर आता बघा डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3%. बिल्डिंगवर 5%. किती? 5 लेस डेप्रिशिएशन. 75,000वर 5% काढा. तर 75,000वर जर 5% काढा म्हटलं, जर डेप्रिशिएशन काढायला जमत नसेल तर इथं बघा कसं काढायचं. 75,000 भागिले 100 आणि गुणिले किती टक्के? तर 5%.
मग हे 5% घ्यायचे आणि 5% घेतल्यानंतर 2 2 0 कॅन्सल, 5 0 0, 5 5 25 5 हातच्याला 2, 5 7 35, 35 आणि 2 किती 37, 3750 आलं आपलं काय डेप्रिशिएशन. मग करा लेस डेप्रिशिएशन 3750. डेप्रिशिएशन काढायला जमत नसलं ते बघा असं स्टेप करायचे आणि काढायचं. 3750 बघा 0 वजा 0 0, 10 वजा 5 म्हणजे शून्यातून 5 जात नाही, आपण इकडनं एक हातचं घेतो. 10 वजा 5 किती 5, इथं किती 10 वजा परत एक हातचा देऊन टाकला. 10 वजा किती 8, किती उरले 2 आणि 5 वजा 4 उरला 1 आणि किती 7 आहे तसाच. 71250 किती अमाऊंट येते आपली 71250. जाऊ द्यायची आउटर कॉलमला. हे बघा ही अमाऊंट काढल्यानंतर हे डेप्रिशिएशन कुठं पाठवायचं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डेप्रिशिएशन किती 3750. 3750 हे डेप्रिशिएशन इथे लिहायचं. सेम तसंच मशिनरीवर डेप्रिशिएशन काढायचं आपल्याला. मशिनरीवर किती 3%. मशिनरीची अमाऊंट परत एकदा बघून घ्या. मशिनरीची अमाऊंट किती 1,14,800 रुपये. किती 1,14,800 रुपये. मग बघा आता आपण डेप्रिशिएशन काढू याच्यावर. मशिनरीची अमाऊंट 1,14,800 भागिले 100 गुणिले 3%. मशिनरीच्या अमाऊंटवर डेप्रिशिएशन आपल्याला 3% सांगितलं. सेम स्टेप 2 2 0 कॅन्सल, 3 8 24 किंवा 8 3 24, 24 4 चा 2, 4 3 12, 12 आणि 2 14, 14 4 चा 1, 3 1 3 आणि हातचा 1 4, 3 1 3, 3444. हे आलं आपलं डेप्रिशिएशन. ते करा इथून लेस डेप्रिशिएशन 3444. करा लेस. आता शून्यातून 4 वजा झाले म्हणजे इथं 10, 10 वजा 4 उरले 6 आणि 10 वजा 5 5, 10 वजा 8 वजा 5 3, 4 वजा 3 1, एकाशी 1 आणि 1 आहे तसा 1 11 356. 1,11,356. आणि हे डेप्रिशिएशन जाऊ द्यायचं कुठं बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इथं टू डेप्रिशिएशन 3,444. झालं डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट. आता पुढे बघा बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑर्डर बिल ऑफ ₹3,000. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आपल्याला म्हणजे बिलाची अमाऊंट आपल्याला 3,000 रुपये मिळणार. ते चुकून कशात इन्क्लूड झाले तर बिल्स रिसिवेबल मध्ये. म्हणून इथं बघा लेस करा. लेस बिल्स रिसिवेबल लेस बिल्स रिसिवेबल आणि या बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती बघा 3,000 रुपये. 3,000 रुपये आणि बिल्स रिसिवेबलच्या अमाऊंट मधून हे 3,000 रुपये वजा करायचे. मग इथे बघा 28,000 मधून 3,000 रुपये जर वजा केले तर किती उरतात 25,000. किती 25,000 रुपये. आणि बिल्स रिसिवेबल इथून लेस केले. सन्ड्री डेटर्स मध्ये काय करायचे तर ऍड करायचे. ऍड बिल्स रिसिवेबल 3,000 रुपये. 5 अधिक 0 5, 2 आणि 3
5, 3,3 आणि एक आहे तसाच 1,35,500 ही अमाऊंट अशीच राहू द्यायची. त्याच्यानंतर आता पुढे बघा, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी जर पार्टनरने पैसे घेतले तर पहिल्या ते कुठे जाऊ द्यायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय गुड्स taken for personal use by Daya. By goods taken for personal use by Daya. दया पार्टनरने 1,000 रुपये घेतले म्हणून 1,000 रुपये इथे द्यायचे आणि ही पर्सनल यूजचे ऍडजस्टमेंट म्हणजेच काय तर ड्रॉइंग आहे म्हणून दया अकाउंटला म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या खाली दया अकाउंट दिले बघा, तिथे काय करायचे, लेस ड्रॉइंग बनायचं त्याला. पर्सनल यूज केलं, सेल्फ यूज केलं तर ड्रॉइंग असते ती. मग हे 1,000 रुपये इथं लेस होते. मग हे लेस झाल्यानंतर बघा 0 - 0 0 0 - 0 0 - 0 0 0 0 0 10 0 - 1 म्हणजे 0तून 1 वजा होत नाही, इकडने खालचा घेतला 10 - 1 9. इथे एक हातचा परत केला म्हणजे 6 - 1 किती 5 आणि 1,59,000 हे झाले 2 इंटरेस्ट. त्याच्यानंतर आता पुढे बघा, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% सनरेटेड्स. आपल्याला बॅड डेट्स काढायची बॅड डेट्स लेस करायची 1,800 रुपये आणि RDD लेस करायचा आपल्याला 5%. त्याच्या अगोदर बघा, गुड्स वर्थ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. जे काही सेल्स वगैरे केलेले असतील ते अगोदर ऍडजस्टमेंट बघून घ्यायची. मग आता ही ऍडजस्टमेंट करण्याअगोदर बघा आता काय करायचं, गुड्स वर्थ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड. आता सेल्स केलं म्हणून सेल्स वाढला, मग करा ऍड इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती अमाऊंट आहे बघा, 6,000 रुपये. 6,000 0 0 बरोबर 0 0 अधिक 0 0 5 वजा 0 5 3 आणि 6 किती 9. इथं 8 आणि 2,49,500 रुपये अमाऊंट ऍड कुठे करायची तर या डेटर्स मध्ये. मग करा ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती अमाऊंट अनरेकॉर्डेड सेल्सची 6,000 रुपये. मग इथं ऍड करून घ्यायची 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 5 0 मिळवला 5 6 आणि 5 11 11शी 1 चा 1 3 अधिक 1 4 आणि इथं 1 ही अमाऊंट अशीच राहून. आता बघा, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स. आता त्याला लेस बॅड डेट्स किती सांगितले बघा आपल्याला, बॅड डेट्स 1,800 रुपये. किती 1,800 रुपये लेस करा 0 वजा 0 0 0 वजा 0 0 5 मधून 8 वजा होतील का नाही होणार म्हणून इकडे खर्च घेतला. इथे झाले 0, इथं 15 झाले. 15 वजा 8 किती 15तून 8 गेले किती 7 आणि इथे 0तून 1 वजा होत नाही म्हणून इकडे 1 0 घेतला, इकडनं 1 घेतला. मग इथं झाले 10 10 वजा 1 9 इथं 3 राहिले, इथं 3 आणि हे 1 आहे तसाच. आलं लक्षात, ही झाली सनरे डेटर्स मधून बॅड डेट्स लेस. आता त्याच्यानंतर बघा 1,39,700 सॉरी 1,39,700 या अमाऊंटवर काय करायचं तर RDD काढायचं. 1,39,700 रुपये. त्याच्यावर किती टक्के 5%. 1,39,700 भागिले 100 गुणिले 5%. 0 0 कॅन्सल, 2 2 0 कॅन्सल करून टाकले. 5 7 35 5 3
9 5 45 आणि 3 48 48 8 5 4 3 5 15 15 आणि 4 19 19 9 1 5 आणि 5 आणि ह्याच्याचा एक 6 6985 किती 6985 हे 5% ने आलं काय आला तो आपला आरबीडी मग करा लेस आरबीडी किती 6985 आता हे करा लेस 10 वजा सॉरी 0 वजा 5 शून्यातून 5 वजा होत नाही म्हणून इकडे एक हातचा घेतला मग 10 वजा 5 5 इकडे राहिले 9 9 वजा 8 उरला 1 इथं 7 7मधून 9 वजा होतील का नाही होणार म्हणून इकडे आपण इथं एक हातचा घेतला होता म्हणून इथे राहिले 6 आता इकडे परत एक हातचा घ्यायचा इथं 8 करायचे आणि 16 मग 16 मधून 9 वजा केले किती उरले किती 7 किती 7 उरले 7 उरले इथं उरला 8 8 वजा 6 2 इथं 3 आणि इथं 1 1,32,715 हे जाऊ द्यायचे कुठं सन्ड्री डेटर्स 1,32,715 बघा ऍडजस्टमेंट आपली करून जाईल आता बघा ही जी इनरची ऍडजस्टमेंट होती ऍड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 रुपये जे काढले त्याचा ऍटमचा एक इफेक्ट जाऊ द्यायचा कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रुपीज 2000 किती 2000 रुपये जाऊ द्यायचे आउटर कॉलमला आणि त्याच्यानंतर बघा आता ऍडजस्टमेंट झाल्या आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटची ऍडजस्टमेंट झाली त्याचा इफेक्ट कुठं दिला तर इथं लायबिलिटी साईड त्याच्यानंतर ती पण ऍडजस्टमेंट करून झाली 10% इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट काढली 2000 रुपये आले आपले ते 2000 रुपये जाऊ दिले आपण कुठे ट्रेडिंग अकाउंटच्या इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2000 रुपये जाऊ दिले कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपला फायदा झाला म्हणून आता बघा सर्व ऍडजस्टमेंट करून झाली त्याच्यानंतर बघा टॅली करायचंय आपल्याला काय करायचं क्रेडिट साईडची टोटल घ्यायची अगोदर 2,89,500 अधिक 40,000 अधिक 1,000 घ्यायची टोटल 0 0 मिळवले 0 0 0 0 5 अधिक 0 5 9 आणि 10 0 चा 1 8 आणि 4 12 12 आणि 1 13 13 3 चा 1 2 आणि 1 3 3,30,500 क्रेडिटची टोटल आता डेबिटची टोटल बघा 1,44,000 प्लस 9,000 प्लस 65,000 प्लस 3,000 3,000 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 9 आणि 4 13 13 आणि 5 18 18 आणि 3 21 21 1 चा 2 6 आणि 4 10 10 आणि 2 12 12 2 चा 1 1 आणि 1 2 2,21,000 मग हे करा वजा 2,21,000 0 0 5 वजा 0 5 10 तून 1 गेला 9 3 वजा 3 0 3 वजा 2 1 टू ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन 1,09,500 रुपये आणि टोटल मोठ्या अमाऊंटला टॅली करून द्यायचं ट्रेडिंग अकाउंट 3,30,500 रुपये आणि इथं पण 3,30,500 झालं ट्रेडिंग अकाउंट टॅली त्याच्यानंतर बघा ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स कॅरेट डाऊन केलेला कुठे लिहायचा तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करायचा बाय बॅलन्स बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,09,500 मग हे 1,09,500 1,09,500 अधिक 1,800
1800 अधिक 2000 आणि 0 0 0 8 आणि 8 16 16 आणि 5 21 21 1 हत्चा 2 9 आणि 2 11 11 आणि 1 12 13 14 15 15 5 हत्चा 1 1 5 0 मिळवला 1 आणि 1 1 1,15,100. आता या डेबिट साईडची टोटल 1000 आणि 1200 2200 अधिक 2300 6000 3750 3444 1800 6985. घ्या आता टोटल 5 अधिक 4 9 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10 आणि 8 उरलेले 7 1700 7 1 3 आणि 3 6 6 आणि 6 12 12 आणि 8 उरलेले 13 13 आणि 4 13 आणि 4 17 17 आणि 8 25 25 आणि 9 34 34 4 हत्चा 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 9 7 आणि 6 सॉरी 6 12 6 9 8 8 आणि 2 10 10 आणि 3 13 14 15 16 17 18 19 20 20 आणि 6 26 26 479 26 479. तुम्ही कोणत्या पण पद्धतीने ऍड वगैरे करू शकता. 10 वजा 9 उरला 1 इथं 8 10 वजा 8 2 इथं 5 5 आणि इथं उरले 11 5 आणि इथं 26 400 11 10 इथं 10 10 आणि 10 तून 4 गेले 6 इथं 7 7 आणि इथं 14 14 मधून 7 वजा गेले 8 आणि इथं 10 वजा 2 8. बघा 1,15,100 वजा 26,479 याच्यामधून जर एवढी वजा केली तर किती होता 88,621. हा आला आपला नेट प्रॉफिट. 88,621 88,621 आपला आला नेट प्रॉफिट. एकास एक रेशोने वाटायचा तो. बघा 886च्या निम्मे 443 आणि ह्या 21च्या निम्मे बघा एकाला 11 आणि एकाला 10 द्यायची. म्हणजेच किती 1 आणि 1 2 3 आणि 3 6 4 आणि 4 8 4 आणि 4 8. बघा 88,621 काय केले आपण नेट प्रॉफिट वाढला. मग तो लिहा इथं टू नेट प्रॉफिट दया कशी किती आलं याचं इक्वल बघा इथं 44 3 आणि हे 11 म्हणजे एकाला 44,311 आणि एकाला 44,310 आणि याची टोटल म्हणजे बघा टोटल करायची आता गरज नाही. का गरज नाही तर आपण क्रेडिटची टोटल अगोदर घेतली होती. मोठी अमाऊंट किती 1,15,100 आणि इथं पण 1,15,100 आणि त्याच्यानंतर बघा हे नेट प्रॉफिट ऍड करायचा तो या अमाऊंटला म्हणजे 88,621
621. आता आलेला हा नेट प्रॉफिट ऍड कुठं करायचा तर कॅपिटल अकाउंट मध्ये. मग करा ऍड नेट प्रॉफिट. ऍड नेट प्रॉफिट किती 44,311 म्हणजेच 1 1 3 9 आणि 4 13 13शी 3 ह्याचा 1 5 आणि 4 9 9 आणि 10शी 0 ह्याचा 1 1,03,311 1,03,311 ही आली याची टोटल. आता इथं ऍड करा ऍड नेट प्रॉफिट. ऍड नेट प्रॉफिट. ऍड नेट प्रॉफिट. बघा आता एकाला ऍड केला 44,311 आणि इथं 44,310 करा टोटल. आता 0 अधिक 0 0 0 1 मिळवला 1 0 अधिक 3 3 इथं 4 4 आणि 2 6 आणि 1 अशी 1 म्हणजेच 1,64,310. परत एकदा व्यवस्थित टोटल करून बघायचे. 0 अधिक 1 1 0 अधिक 1 1 0 अधिक 3 3 9 आणि 3 9 आणि 4 13 13शी 3 ह्याच्याला 1 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10शी 0 ह्याचा 1 1 आणि 1 2. बघा परत एकदा टोटल करून बघा. 0 अधिक मिळवला 1 0 अधिक 1 1 0 अधिक 3 3 9 आणि 3 12 13 13शी 3 ह्याचा 1 5 आणि 4 9 9 आणि ह्याच्याचा 1 10 10शी 0 ह्याचा 1 1 आणि 1 2. आता बघा याची टोटल 0 अधिक 0 0 0 अधिक 1 1 0 अधिक 3 3 0 अधिक 4 4 आणि 4 आणि 2 6 आणि 1 आहे तसाच. आता बघा ही टोटल लिहू आपण. 2,03,311 अधिक 1,64,310 अधिक 1,500 अधिक 14,500 अधिक 98,000 अधिक 700. आता ह्या टोटल घ्या. आता एका 0 मिळवला 1 1 आणि 1 2 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आणि 3 20 20 आणि 3 23 23शी 3 ह्याचा 2 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10 आणि 8 18 18 आणि 4 22 22शी 2 ह्याचा 2 6 आणि 2 8 8 आणि 1 9 9 आणि ह्यातला 1 10 10 आणि 8 18शी 1 ह्याचा 1 2 आणि 1 3 3 आणि 1 4 म्हणजे बघा 4,82,321. सेम टोटल किती का बघा. तिकडच्या अमाऊंटची 25,000 प्लस 1,32,715 68,000 1,11,356 71,250 12,000 22,000 आणि 40,000. आता घ्यायची टोटल 6 आणि 5 11 11शी 1 ह्याचा 1 5 आणि 1 6 6 आणि 1 7 7 आणि 5 12 12शी 2 ह्याचा 1 7 आणि 3 10 10 आणि 3 13 13शी 3 ह्याचा 1 5 आणि 1 6 6 आणि 5 आणि 3 8 8 आणि 8 16 16 आणि 1 17 18
18 2 मिळवले 20, 20 आणि 2 22शी 2 वजा 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि हे 7 14, 7 त्रिक 21, 22, 22 आणि 2 24, 24 आणि 4 28शी 8 वजा 2, 2 आणि 3 मिळवला 3, 3 आणि हे 4, 4,82,321, 4,82,321. बघा आता सर्व ऍडजस्टमेंट केल्या आपण, त्याच्यानंतर टॅली वगैरे केलं. आता ह्या जर अमाऊंट सेम आल्या तर आपलं उत्तर बरोबर, आणि जर ह्या अमाऊंट जर चुकल्या तर आपलं कुठंतरी चुकतंय, त्या चेक करून घ्यायचं. बघा आता या अमाऊंटला आपण प्रॉब्लेम आज टॅली केला, याचप्रमाणे आपण पुढचे पण प्रॉब्लेम बघणार आहोत.